इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयातील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या दोन चलातील रेषीय समीकरणामधील क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवणे हा सराव संच 1.3 मधील आपण उदाहरण पाहणार आहोत। उदाहरण आहे 4m अधिक 6n बरोबर 54। दुसरं समीकरण आहे 3m अधिक 2n बरोबर 28। आता या ठिकाणी आपल्याला या समीकरणामध्ये चल जे आहे ते m आणि n आहे। ही दोन्ही चल डाव्या बाजूला आहेत आणि स्थिर पद उजव्या बाजूला आहे। दुसऱ्या समीकरणामध्ये पण चल आहेत m आणि n ही डाव्या बाजूला आहेत आणि स्थिर पद आहे उजव्या बाजूला। त्यामुळे पहिलं समीकरण आपल्याला आहे 4m अधिक 6n बरोबर 54, याला समीकरण नंबर 1। त्यानंतर दुसरं समीकरण आहे 3m अधिक 2n बरोबर 28, समीकरण नंबर 2। आता हे एक सामायिक समीकरण आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे, म्हणून आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये निश्चयकाची किंमत काढायची आहे। ती निश्चयकाची किंमत पहिल्यांदा काढायची आहे, ती d ची किंमत काढायची आहे। त्याच्यानंतर dx पण काढायचं आहे आणि dy सुद्धा काढायचं आहे। आपण बरेचसे विद्यार्थी असं असतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किमती इथल्या जर तुम्ही बरोबर लिहिल्या तरच तुमचं उदाहरण बरोबर येईल, या किमती चुकल्या उदाहरण चुकेल। त्याच्यासाठी आपला d या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथं 6 वरच्या समीकरणामध्ये 3 पद आहेत, 1 2 3, खालच्या समीकरणामध्ये पण 3 पद आहेत, 1 2 3, अशी एकूण 6 पद आहेत। 6 पदापैकी इथं आपल्याला 4 पद मांडायचे आहेत, या ठिकाणी आपल्याला 4 पद मांडायचे आहेत, या ठिकाणी आपल्याला 4 पद मांडायचे आहेत। म्हणजे 4 4 8 आणि 4 12, 12 ही पद मांडायची आहेत, ही 6 पद। मग 6 पद 12 ठिकाणी मांडायचे आहेत, म्हणजे प्रत्येक पद 2 वेळेस येईल। पण ते मांडताना थोडीशी आयडिया आहे, ती आयडिया अशी आपल्याला की d या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपण स्थिर पद जे आहे ते स्थिर पद सोडून द्यायचं आहे, म्हणजे स्थिर पद मांडायचं नाही। स्थिर पदावरती जर आपण झाकण ठेवलं किंवा हात असा ठेवला तर राहिलेली जे सहगुणक आहे ते m चा सहगुणक पहिल्यांदा मांडायचा आहे 4, दुसऱ्या समीकरणातला m चा सहगुणक त्याच्या खाली मांडायचा आहे 3, त्याच्यानंतर n चा सहगुणक मांडायचा आहे 6, त्याच्या खाली दुसऱ्या समीकरणातील n चा सहगुणक मांडायचा आहे 2। d ची किंमत तुम्ही बरोबर मांडताय, पण आपल्याला dx आणि dy मध्ये गोंधळ होतो। dx च्या किमती dx मध्ये मांडताना आपल्याला इथं आपल्याला dx न घेता आपल्याला dm घ्यायचा आहे आणि y न घेता आपल्याला या ठिकाणी n घ्यायचा आहे। म्हणजे समीकरणामध्ये असणारे चलांचाच वापर करायचा आहे। x y ही चल सतत असतात म्हणून बरेचसे विद्यार्थी x आणि y ही चल मांडतात, पण जिथं m असेल त्यावेळेस m मांडायचं, n असेल त्यावेळेस n मांडायचं आहे। आता dm ची किंमत मांडताना आपल्याला m चे सहगुणक मांडायचे नाही। मग आपल्याला m चे सहगुणक मांडलेत कुठले आपण 4 आणि 3 d मध्ये, तर ते आपल्याला मांडायचे नाहीत। मग n चे सहगुणक जे आहेत ते पहिल्यांदा आपण मांडून घ्यायचे, त्याच्यामध्ये दुसरे 6 आणि 2, म्हणजे d मधले n चे पद आपल्याला इथं मांडायचे आहेत। त्याच्यानंतर dn मध्ये मांडताना आपल्याला n चे सहगुणक मांडायचे नाहीत, म्हणजे हे मांडायचं नाही। मग राहिले कुठले m चे सहगुणक, तसे m चे सहगुणक आहेत 4 आणि 3, राहिली इथं 2 पद, राहिली इथं 2 पद, ती आपल्याला समोरची पद मांडायची, म्हणजे स्थिर पद मांडायची आहेत उजव्या बाजूची। त्या उजव्या बाजूची पद आहेत 54 आणि 28, तेच पद या ठिकाणी मांडायचं आहे 54 आणि 28। आणि मग आपल्याला पुढचं सोडवायचं, ते पुढचं सोडवत असताना आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे, क्रॉस तिरपा गुणाकार। असं प्रत्येक वेळेस आपल्याला पुन्हा करायची गरज नाही, पण समजावून देण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। बरोबर पहिल्या कंसामध्ये पहिला तिरपा गुणाकार येईल 4 गुणिले 2 मध्ये चिन्ह वजा, दुसऱ्या कंसामध्ये तिरपा गुणाकार येईल 6 गुणिले 3। मग हा तिरपा गुणाकार आपल्याला करायचा आहे, 4 आणि 2 यांचा गुणाकार मिळेल 8, वजा 6 आणि 3 चा गुणाकार मिळेल वजा 18। आता 8 चं चिन्ह आहे अधिक, 18 चं चिन्ह आहे वजा, दोघांची भिन्न चिन्ह असल्यामुळे दोघांची होईल वजाबाकी। वजाबाकी करताना आपण मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचं आहे। इथं मोठं पद आहे वजा 18 म्हणून त्याचं चिन्ह येईल वजा, 18 मधून 8 गेले की वजाबाकी मिळेल आपल्याला 10। अशा प्रकारे आपल्याला ही किंमत d या निश्चयकाची मिळालेली आहे। तसंच आपल्याला dm या निश्चयकाची किंमत काढायची आहे। ती काढण्यासाठी परत आपल्याला पहिल्या कंसामध्ये तिरपा गुणाकार करायचा आहे 54 गुणिले 2 कंस पूर्ण वजा, दुसऱ्या कंसामध्ये तिरपा गुणाकार येईल 28 गुणिले 6। या दोघांचा गुणाकार 54 आणि 2 चा गुणाकार, आपल्याला जर मोठा गुणाकार असेल तर आपण
कच्च्या ठिकाणी करायचं आहे. 54 गुणिले 2 हे या ठिकाणी मिळेल 108 वजा 28 चा पाढा जर आपल्याला येत असेल तर 28 चा पाढा आपण बोलायचा आहे. नसेल येत तर 28 ला 6 ने गुणायचं आहे. 28 सख 168. डायरेक्ट आपण प्रॅक्टिस केल्यानंतर येईल ते बरोबर. आता याही ठिकाणी 108 चं चिन्ह अधिक आहे, 168 चे चिन्ह वजा आहे. दोघांची भिन्न चिन्ह आहेत, भिन्न चिन्हांची होईल वजाबाकी. वजाबाकी करताना मोठ्या पदाचं चिन्ह आपल्याला मांडायचं आहे. मोठ्या पदाला चिन्ह आहे वजा, म्हणून 168 मधून 108 गेले. 108 मधून 168 जात नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची. 168 मधून 108 गेले की या ठिकाणी राहील 60. ही किंमत मिळाली आपल्याला डीएम या निश्चयकाची वजा 60. त्याच्यानंतर आपल्याला डीएन या निश्चयकाची किंमत काढायची आहे. ती किंमत काढण्यासाठी आपल्याला पहिल्या कंसामध्ये परत तिरपा गुणाकार येईल 28 गुणिले 4. दुसऱ्या कंसात मिळेल आपल्याला 54 गुणिले 3. याही ठिकाणी आपल्याला गुणाकार करताना 28 गुणिले 4 पाढा येत असेल तर आपण मनातल्या मनात बोलायचं आणि ते पाढा मांडायचा त्या ठिकाणी. नसेल येत तर सरळ 4 ने 28 ला गुणायचं आहे. इथं 28 गुणिले 4 यांचा गुणाकार मिळेल 112 वजा 54 गुणिले 3. इथं आपला 54 गुणिले 3 54 चा पाढा येणार नाही, त्यामुळे 3 ने आपण 54 ला गुणायचं आहे. मग 3 ने गुणताना काय करायचं, 3 चौक 12. 12 ला हातचे आले 2, 2 हातचे आला 1, 3 5 15, 15 ने 1 16. म्हणजे या ठिकाणी 54 गुणिले 3 यांचा गुणाकार मिळेल वजा 162. डायरेक्ट नाही आला तर आपण बाजूला कच्चं काम करायचं आहे. इथे आपल्याला 112चं चिन्ह अधिक आहे आणि 162चं चिन्ह वजा आहे, म्हणून भिन्न चिन्हांची होईल वजाबाकी. मोठ्या पदाचं चिन्ह वजा असल्यामुळे वजा द्यायचं आहे. 162 मधून 112 यांची उभी मांडणी करून आपण वजाबाकी व्यवस्थित करायचे. ती वजाबाकी या ठिकाणी मिळते आपल्याला 50. अशा प्रकारे आपण डीएन या निश्चयकाची किंमत काढलेली आहे. आता आपण डी या निश्चयकाची किंमत मिळाली आपल्याला वजा 10, डीएम या निश्चयकाची किंमत मिळाली आहे वजा 60 आणि डीएन या निश्चयकाची किंमत मिळालेली आहे आपल्याला वजा 50. आता आपल्याला या एक सामायिक समीकरणामध्ये यम आणि यन ही चल असल्यामुळं आपल्याला यम आणि यन या दोन चलांची किंमत काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला परत एक दोन सूत्र मांडायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं सूत्र आहे यम बरोबर डीएम छेद डी आणि दुसरं यन बरोबर डीएन छेद डी. आणि मग आपण या ठिकाणी त्या किमती ठेवायच्या आहेत. इथे आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपल्याकडे हे उदाहरण सोडवलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात किमती आपल्याकडे आहेत, त्या किमती आपण तिथं मांडायच्या आहेत. तर डीएम ची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 60 आणि डी ची किंमत आहे वजा 10. त्यानंतर डीएन ची किंमत आहे वजा 50 आणि डी ची किंमत आहे वजा 10. आता या ठिकाणी आपल्याला निश्चयकाची किंमत मांडलेली आहेत आपण आणि यम ची किंमत काढण्यासाठी इथं भागाकार करायचा आहे. वरती चिन्ह आहे वजा, खाली चिन्ह आहे वजा. वजा वजा या ठिकाणी अधिक होईल आणि 10 ने 60 ला भागायचं आहे. 10 सक 60. अशा प्रकारे यम ची किंमत मिळेल 6. तसंच एन ची किंमत काढण्यासाठी आपला डीएन ची किंमत मांडली वजा 50, डी ची किंमत वजा 10. वजा वजा यांचा भागाकार चिन्ह मिळेल अधिक आणि मग 10 ने 50 ला भागल्यानंतर उत्तर मिळेल 5. अशा प्रकारे आपल्याला यम ची किंमत मिळालेली आहे ती मांडायची आहे 6 आणि एन ची किंमत मिळालेली आहे 5 आणि मग याला या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा बॉक्स करायचा आहे. अशा प्रकारे आपण हे एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवलेलं आहे आणि यम आणि एन च्या किमती आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. धन्यवाद.